नमस्कार. भूमिकेचं नाव या चित्रपटात मला आदित्य हा एक PWD अधिकारी आहे आणि तो झटक प्रामाणिकपणे काम करणारा सरळ माणूस आहे. आणि समाजामध्ये जी खालच्या वर्गातल्या लोकांना ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी तो झटत असतो. त्यांना त्यांचे हक्क माहीत नसल्यामुळे ते बजावू शकत नाही. त्याची जाणीव हा संपूर्ण चित्रपटात हा आदित्य त्यांना करून देत असतो आणि ह्या त्याच्या प्रवासात त्याला तसं यश मिळतं का मिळत नाही हा साधारण या कथानकाचा आणि या पात्राचा प्रवास आहे चित्रपट. नमस्कार, मी गणेश यादव आणि 26 नोव्हेंबर आमचा लागतो 9 मेला आणि या सिनेमात एक इन्स्पेक्टर आहे श्रीकांत यादव, श्रीकांत शेट्टी हे असं कॅरेक्टर आहे. तर हे काय राजकारणी माणूस आहे दिवाण, त्याचा खास माणूस आहे. त्याचा राईट हँड आहे. तो म्हणतो की तीच पूर्व दिशाने आणि तो त्यांच्या म्हणजे एक आपल्याकडे म्हटलं जातं ना की पोलीस आणि राजकारणी वाईटच, ते चांगले नाहीतच. तर ते आम्ही ठासून दाखवत येतो. ते सत्य आहे ते आम्ही पुरेपूर मांडले आणि मला कौतुक असं वाटतं जवळे सरांचं, आमच्या निर्मात्यांचं, की एवढा धाडसी विषय आहे ऍक्च्युली. संविधानावरती सिनेमा करायचं म्हणजे फार मोठं धाडस आहे. पण ते त्यांचा एक उपक्रम पण ते राबवतात. संविधानाबद्दल ते जागरूकता निर्माण करण्याचं त्यांचे कार्य आहे आणि त्या कार्यामधूनच त्यांनी मला वाटतं प्रेरणा घेतली. सचिन आमचा दिग्दर्शक आहे, त्यांनी त्यांना संविधानासंबंधीच्या कनेक्शनमधली गोष्ट ऐकवली आणि त्यांना ती आवडली, गोष्ट पटली आहे आणि गोष्ट आता चित्रपट स्वरूपात तुमच्यासमोर मांडली गेली आहे. आणि मला वाटतं की सिनेमा शेवटी काय एंटरटेनमेंटच आहे. पण किती लोकांना मला वाटतं की नवीन जनरेशन संविधान बद्दल काय माहिती असेल नाही. तुझ्या मुलाला माहिती, माझ्या मुलालाही माहिती आणि खूपच मोठी गोष्ट आहे की सिनेमा बघून लोकांना एंटरटेनमेंट व्हावं आणि नवीन पिढीला कळावं संविधानाबद्दल. तर हा खूप चांगला उपक्रम आहे आणि चांगला सिनेमा आहे. खूप एंटरटेनमेंट आहे. त्यात अनिकेतने मस्त दमदार भूमिका केली आहे. नवीन आमच्या 9 तारका जुई खूप छान काम केले तिने. तिने ऍक्शन सीन्स तिचे जबरदस्त फाईट केली तिने, अफलातून केलं एकदम आणि खूप कौतुक आहे तिचं. आणि सर्वच नवीन आमचे दिग्दर्शक सचिन त्यांचे खूप कौतुक आहे. त्यांनी खूप छान सिनेमा लिहिला आणि त्यांचं नशीब चांगलं आहे की त्यांनी स्ट्रगल केलं. ते म्हणतात की खूप स्ट्रगल केलं आणि तुमच्या मनासारखा सिनेमा तुम्हाला लिहायला मिळावा आणि तो सादर करण्यासाठी असं निर्माता मिळावा. तर निर्माता दिग्दर्शक दोघांचे कौतुक आहे. तर 9 मेला नक्की बघा. 26 नोव्हेंबर तारीख 9 मे, पिक्चरचं नाव 26 नोव्हेंबर आहे. सगळ्यांना नमस्कार. 26 नोव्हेंबर हा सिनेमा उद्या प्रदर्शित होतो, 9 तारखेला प्रदर्शित होतोय. आपण सगळ्यांनी तो सिनेमा बघावा. का बघावा तर हे आमचे अभिनेते, त्या फिल्मचे हिरो आदित्य यांनी सांगितलेलं आहे, विलन सयाजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि विलनचे राईट हँड इन्स्पेक्टर गणेश यादव यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जसं आता सांगितलं की आमच्या मुलांना संविधानाबद्दल काय माहिती आहे. खरंय की संविधानाबद्दल आमच्या आजच्याच लोकांना फार कमी माहिती आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर ही तारीखच सगळ्यांना प्रश्न निर्माण करते की या तारखेच्या नावावर सिनेमा म्हणजे कमाल होते. पण ही तारीख आमच्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय देऊन गेलेली आहे हेच आम्हाला माहिती नाही.
ती तारीख खऱ्या अर्थाने आम्हाला राजेशाहीतून लोकशाहीमध्ये परावर्तित करते. ही तारीख खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य उगवून आम्हाला जगण्याची प्रेरणा देते ही तारीख, आणि या तारखेवर हा सिनेमा बेतलेला आहे. संविधान आहे, 75 वर्ष झाले संविधान आहे, आपण बघतो आहे, वाचतो आहे, त्या संबंध कायद्याचं काय आहे ते पण बघतो आहे. पण या संविधान हस्तांतर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये जे भाषण केलं संविधान अर्पण करताना ते सांगितलं की हे संविधान जगातलं सर्वांग सुंदर संविधान मी या देशाला अर्पण करत आहे. हे संविधान वर हुकूम राज्य करण्याची जबाबदारी शासनावर आहे, येणाऱ्या सरकारवर आहे. ते जर चांगलं असेल तर या संविधानानुसार त्यांनी जर काम केलं, राज्य केलं तर या देशातला प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि आनंदी होईल. आणि जर असं झालं नाही तर हा दोष संविधानाचा नसेल, हा राज्यकर्त्यांचा नालायकपणा असेल. आणि तेवढंच आम्ही दाखवलेलं तर हे आपण बघावं आणि त्यात काय आमचं म्हणजे आमचा दृष्टिकोन कुठे चुकतोय का त्याचंही मूल्यमापन करावं. मला असं आम्ही त्या चित्रपटामध्ये शेवटी मागणी ही केलेली आहे की शाळेमधून संविधान विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. काय शिकवलं गेलं पाहिजे तर जसं अधिकार आहेत तसे कर्तव्य दिलेली आहेत ना, आम्ही काय कर्तव्य केलं पाहिजे. आणि आमचा समाज, संबंध भारत देश हा भोळ्या लोकांचा देश आहे. यांना कसं फसवायचं, कसं निपटवायचं हे काही हुशार लोकांना फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि 75 वर्ष त्या पद्धतीनं आपण निपटत आहोत असंच म्हणायला लागेल. कारण बघा ना तुम्ही इतिहासामध्ये आमचं काही नुकसान झालं नाही 75 वर्षात. फार काही अशा लढाया केल्या नाही, फार काही आम्ही आमचं गमावलं नाही. तरी आज 80% म्हणजे 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य सरकारला द्यावं लागतं. 75 वर्षाची उपलब्धी आहे ही आमची. आणि दुसऱ्या बाजूला जपानवर हिरोशिमा, नागासाकी ॲटम बॉम्ब पडतात, संबंध देश बेचिराग होतो. तो अवघ्या 10 वर्षामध्ये फिनिक्स पक्षासारखा उभा राहतो आणि पुढल्या 20 वर्षानंतर अमेरिकेसारख्या देशाला अर्थसहाय्य करण्याची कुवत निर्माण करतो. फक्त 20 वर्षात आणि 30 वर्षात जर एक देश करत असेल आणि 75 वर्ष होऊनही आम्हाला अजूनही आमच्या लोकांना 5 किलो अन्नधान्य द्यावं लागत असेल तर हे दुर्दैव आमचं आहे. राज्यकर्त्यांना आनंदच आहे, अजून असे किती वर्ष तुम्ही राहिलात तरी चालेल. तर हे थोडं जनतेच्या निदर्शनास आणलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून या सिनेमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ऐकताना थोडस वाईट वाटतं पण बघताना तुम्हाला आनंद देईल असा हा सिनेमा आहे. आम्ही यामध्ये जे जनतेला आवडतं, जे लोकांना आवडतं ते सगळं त्यात आहे. गाणे आहे, त्यामध्ये वीर रस आहे, त्यामध्ये करुण रस आहे, त्यामध्ये दुःख रस आहे, त्यामध्ये प्रेमाचाही रंग आहे. अशी सगळी रंग त्या सिनेमामध्ये घेतलेली आहे. तर आपण ते आवर्जून बघावं आणि या महाराष्ट्राच्या मराठी जनतेने बघितल्यानंतर मूल्यमापन करावं. खरंच आम्ही आज कुठे आहोत. तर अशी ह्या फिल्मची पार्श्वभूमी आहे. मला थोडी पार्श्वभूमी आहे. मी संविधान जागृती अभियान चालवतो. फार आधीपासून मी 92 पासून हे काम करतोय, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे. पण हे करत असताना ज्या अडचणी येतात, प्रत्येक गावात जाणे, त्यांची मीटिंग घेणे, लाऊडस्पीकर घेऊन जाणे, त्यांना समजावून सांगणे. मग अशी ही एक फिल्म आली तर लोकांपर्यंत जायला अजून सोयीचं होईल, एका वेळेस सगळ्या लोकांना निरोप जाईल. त्या दृष्टिकोनातून ही फिल्म आहे. पण तुम्हाला बोर होणार नाही, 1 मिनिट सुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही त्या फिल्म मध्ये बघितल्यानंतर की आमच्या डोक्यावर काहीतरी ओझं टाकून जाते ही फिल्म, असं काहीही वाटणार नाही. माझं नाव डॉक्टर जुई. मी पहिल्यांदा हा चित्रपट करते 26 नोव्हेंबर आणि भरपूर 26 नोव्हेंबरबद्दल सांगितलं गेलं ऑलरेडी. माझ्या पार्टचं सांगायचं म्हटलं तर माझं नाव श्रावणी देवधर आहे त्या कॅरेक्टरचं आणि तिला इनजस्टिस पटत नाही आणि ती खूप प्रयत्न करते कुठल्या वेजनी ती जस्टिस प्रोव्हाइड करू शकेल.
ज्या लोकांना आवाजाने पण त्यांचा आवाज पोहोचत नाही किंवा जे त्यांना हेल्प हवी आहे ते मागतात आहे पण त्यांना हेल्प मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ती ॲज अ TV रिपोर्टर म्हणून ती खूप प्रयत्न करून ती जस्टिस आणण्याचा प्रयत्न करते त्यांच्यासाठी. आणि जसं त्यांनी सांगितलं आहे, सर आधी सांगेल थोडंसं की माझा हा फर्स्ट सिनेमा आहे आणि ॲक्सिडेंटली हा केला आहे, तर तुम्हाला कुठेतरी मी कमी पडणार, पण लिटरली मूवी बघितल्यावर सांगा तुम्हाला कशी वाटली आहे पिक्चर. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. दिस इज माय फर्स्ट टाइम. नमस्कार, मी अंजली उजवणे. 26 नोव्हेंबर या चित्रपटात मी वकील जाधव करते, वकिलाचं कॅरेक्टर करते, जाधव वकील. पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. वस्तीवाल्यांसाठी लढण्याचं, कोर्टात लढण्याचं काम मी करते, या सगळ्यांच्या विरोधात, मंत्र्यांच्या वगैरे. 26 नोव्हेंबर या चित्रपटाबद्दल सर्वांनीच खूप सांगितलं आणि जवादे साहेबांनी तर खूप डिटेलमध्ये सांगितलं. तर मी एवढंच सांगेन की 26 नोव्हेंबर खरं सांगते मलाही माहीत नव्हतं. 26 नोव्हेंबर जेव्हा आमच्या डायरेक्टरनी सांगितलं, मॅडम 26 नोव्हेंबर चित्रपट करतोय सचिन, म्हटलं अरे बापरे, हल्ला झाला मुंबईवर, तो नाही म्हणे 26 नोव्हेंबर तो नाही आहे, संविधान, म्हणजे पहिल्या लक्षात येतो हल्ला, नाही हा संविधान दिन. अच्छा म्हटलं संविधान दिन आहे का, तेव्हा मला कळलं की 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. तर हा इतका अवघड विषय खूप सोप्या रीतीने मांडला गेलाय, म्हणजे मनोरंजन करून मांडला गेलाय की समजावून सांगताना लोकांना असं नको वाटायला की आम्हाला 26 नोव्हेंबर बद्दल खूप अवघड सांगताय. मस्त गाणी, छान सीन्स, सगळा मसाला आहे. बाकी तर सांगितलेलं आहे, सचिनने पिक्चर खूप छान केलाय, प्रोड्युसर साहेबांनी त्यांची जबाबदारी खूप छान केली, सगळे छान आर्टिस्ट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर विलास सुजवणे या चित्रपटात आहे, माझे मिस्टर, आणि आत्ताच ते गेले, तर त्यांचा हा शेवटचा चित्रपट, त्यामुळे हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. धन्यवाद. जयवीर, मी सचिन वराडे, 26 नोव्हेंबर या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक. 26 नोव्हेंबर ही जसं आता सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तारीखच मुळात युनिक आहे. आणि जसं 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपण सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने साजरी करतो, तर 26 नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांसाठी हा मुक्तीचा दिवस आहे. ज्या दिवशी आपलं संविधान या देशाला सुपूर्द झालं आणि ते स्वतःहून आपण आपल्यालाच अर्पण केलेलं आहे. तर हे या संविधानाच्या पालनाची, पोषणाची ही जबाबदारी आपलीच आहे. संविधान जगलं तर आपण जगू आणि आपल्यालाही ते संविधान जगवावं लागेल, हे आपलं तेवढंच नाहक कर्तव्य आहे. तर प्रशासनाची, जसं जवाहर सरांनी सांगितलं की या संविधानिक गोष्टीची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाच्या हाती आहे. तर प्रशासनातला एक अधिकारी, जनरली गव्हर्नमेंटचे अधिकारी कुठल्या सामाजिक लढ्यामध्ये दिसत नाही, कधी रस्त्यावरती आंदोलन, त्यांच्या विषयाचं असलं तर ठीक आहे, तर पगारवाढ वगैरे आहे किंवा 7वं 8वं 9वं वेतन वगैरे मागायचं तर मग रस्त्यावर उतरतात लोक. पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एखादा सरकारी नोकरीतला अधिकारी रस्त्यावरून उतरणं किंवा त्यांना आंदोलन करणं हे जरा शिथिलाच्या पलीकडची गोष्ट असल्यासारखं आहे आणि ते दिसत पण नाही. पण एक प्रामाणिक अधिकारी जसा संविधानाने नेमलेला आपल्यासाठी तो नोकर आहे, तर त्याचीही तेवढीच जबाबदारी बनते की सर्वसामान्यांच्या हक्कासाठी 2 पावलं समोर घेऊन आपण संविधानाची रक्षाही करू शकतो आणि सर्वसामान्यांच्या हिताचेही रक्षण करू शकतो. म्हणजे जर अधिकाऱ्यांनी 2 पावलं समोर आलं तर मला वाटत नाही की रस्त्यावर कोणाला येण्याची गरज पडेल, पण तसं होत नाही. पण हे असं व्हावं अशा पद्धतीची आदित्य ही भूमिका आहे. आणि आमची जुई, तिचा हा पहिला सिनेमा जरी असला पण तुम्हाला बघितल्यानंतर कुठंच वाटणार नाही की तिचा हा पहिला सिनेमा आहे. तिचे सगळे ऍक्शन सीन तुम्ही बघाल असं वाटेल की ऑलरेडी ती 10 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करते. एवढे सुंदर सीन या ठिकाणी दिले. आणि सयाजी सरांच्या भूमिकेबद्दल तर आता काय ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. बट एक सोज्वळ राजकारणी कुठलीही वहापोह न करता आतूनच आपले सगळे कसे खेळ खेळतो आणि
जगापुढे कसं स्वतःला एकदम स्वच्छ दाखवतो या पद्धतीची भूमिका आणि सरांनी तेवढंच सहकार्य आतून होजी सर असं सरांचं आहे. आणि आमच्या वहिनी अंजली वहिनी नुकतेच आता आमच्या दादांचं निधन झालं. ही आमच्या विलास दादांची आमच्यासोबतची ही शेवटची करत होती आणि हा सिनेमा तेवढाच आम्हाला सगळ्यांच्या जवळचा आहे. दादांचं खूप मोठं सहकार्य या चित्रपटासाठी लागलं. त्यांनी खूप मदत केली आम्हाला, वेळोवेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ते सांगत गेले आणि शूट नसताना सुद्धाही ते आमच्यासोबत थांबले. काय तो योगायोग होता माहिती नाही, पण तो आता समजायचा की आम्हाला लाभलेला तो त्यांचा शेवटलाच वेळ होता आमच्यासाठी. तर हा सिनेमा जसा आम्हा सगळ्यांच्या जवळचा आहे तसा हा प्रत्येक भारतीयांच्या जवळचा तो सिनेमा असावा आणि हा सिनेमा येत्या 9 मेला आपण चित्रपटगृहात जाऊन बघावा आणि संविधानाविषयी आपण काय करू शकतो. संविधान आता प्रत्येकालाच माहिती आहे, संविधान ते जगवावं लागेल आपल्याला. ते जगलं तरच आपण समोर आपले हक्क अधिकार या सगळ्या गोष्टी होतील. आणि जसे जवादे सर म्हटले की शाळा महाविद्यालयामध्ये संविधान शिकवलं जावं की जेणेकरून त्या वयामध्ये लहानपणापासून का होईना आपल्याला आपले हक्क अधिकार माहिती असावे. ते सिलेबसमध्ये संविधान त्या वर्गाच्या पात्रतेनुसार ते शिक्षण विभागाने ऍड करून ते सुरू करावं अशी या चित्रपटाच्या माध्यमातून आमची प्रशासनालाही मागणी आहे. आणि सर्वांनी या चित्रपटाला भरपूर प्रेम द्यावं. तसेच आमचे निलेश सर आहेत, निलेश ओंकार सर, कदाचित हे नसते तर हा संपूर्ण चित्रपटाचा गाडा समोर नसता गेला. तर सरांचं खूप मोठं योगदान, म्हणजे एक प्रकारे अंगण सारखे पाय रोवून ते मधात उभे राहिले आणि सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन हा सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचवला. आणि विशेष जवादे सरांचे आभार की हा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना तो आवडला. या विषयाच्या माध्यमातून का होईना संविधानाचं 1% का होईना आपण लोकांपर्यंत पोहोचू, हे मोठं योगदान आपल्या हातानं होईल असं त्यांना तो जिव्हाळ्याचा विषय वाटला आणि त्यांनी लगेच या सिनेमाच्या निर्मितीसाठी होकार दिला. असे निर्माते सर्व दिग्दर्शकांना मिळून आणि अशा निर्मात्यांकडे अशा चांगल्या पद्धतीचे कथानक जावं की जेणेकरून आपण याच्या माध्यमातून समाज जागृती होईल आणि समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. तर आम्ही शिवजयंती साजरी करायला घेतली आणि त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बुद्ध या तिघांच्याही प्रतिमा आम्ही एकत्र ठेवून ती आम्ही रॅली काढलेली. तर तो संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मला जे प्रश्न यायला लागले की महाराजांसोबत बाबासाहेबांचं काय काम, इथे भगवान बुद्धांचं काय काम. तर तेव्हा मला घरी गेल्यानंतर जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की समाज सुशिक्षित झाला कुठे, पण तो कागदावरच झाला की काय. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये 80-90% साक्षर झालाय, तो कुठे झालाय तो, हा प्रश्न मला पडला की लोक कागदावरच साक्षर झाले आहेत. लोकांचे डोके अजूनही जातीवादात आणि धर्मवादाच्या याच्यामध्ये अजूनही गडबडच आहे. तर या कुठेतरी या विचारसरणीला आपण आघात केला पाहिजे आणि ही जी जबाबदारी आपण सर्वांची जी जबाबदारी आहे ही सर्वांसमोर आपणही मांडली पाहिजे, हे माझं मी कर्तव्य समजलो. आणि म्हणून 26 नोव्हेंबर या कथानक लिहायला मी घेतलं आणि तिथून ही स्क्रिप्ट तयार. व्यवसाय डोळ्यापुढून नाही तर तुम्ही साऊथ इंडस्ट्री बघितली आणि आपल्याकडे बघितलं तर विषयाला हिरो करून चित्रपट करण्याची भूमिका जास्त दिग्दर्शकाची आणि निर्मात्याची असते. ते मराठीतच बघायला मिळतं. मराठी प्रेक्षक तेवढे बघायला येत नाही, तळमळ समजून घेत नाही की आपण काय म्हणतो. म्हणजे कलाकृती कशासाठी असावी, मस्ती मजाकसाठी असते का काय द्यायचं असतं कलाकृतीला. तर ही माझ्या अनुभवातून माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे की ती महाराष्ट्रामध्ये मराठी भाषकांमध्ये जास्त. सर अनेकांच्या बोलण्यात आलं की संविधान अनेक लोकांपर्यंत पोहोचलं नाही, आपले हक्क, आपले अधिकार, आपले कर्तव्य याच्याबद्दल लोकांना माहिती नाही असं अनेकांच्या बोलण्यात आलं. तुमचं निरीक्षण काय आहे आणि जर हे पोहोचलं नाही तर याला हे अपयश कोणाचं? हे मागच्या 70 वर्षाचा इतिहास काढला पाहिजे, सगळं तपासलं पाहिजे. बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाला मी नेहमी सांगत आलोय हा इतिहास तपासला पाहिजे की श्रीमंतच का होत गेले, गरीबच का होत गेले. किती सारी 1900 मला आठवत
70-65 ला आली होती ना गरिबी हटवा नावाची योजना. आता 2025 ला पण गरिबी हटवाची योजना आहे. तर आपण काय सुधारलोय नक्की? तर आमच्या पिढीने पण आम्हाला असं वाटायचं की इंग्लिश म्हणजे लय मोठं. त्यातल्या मी म्हणतो मला मी तर गावाकडचा करा तर तसं मराठी माझी भाषा कारण मी मराठी विषय घेतला होता. पण त्याने फसवलं. मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत घातलं. मी फसलो. नंतर कळलं अरे तर हा तिकडचा इंग्लिशचा पण होत नाही तर मराठीचं पण झालंय. त्या आमच्या पिढीनं माती काढली. आपणच त्या वेळेला जर आमच्या गावातली मराठी भाषा जीवन शिक्षण विद्या मंदिरच ग्रेट आहे असं म्हणलं असतं पण तेव्हा काय व्हायचं पुढे कोण गेले मराठी नाटकात. आम्ही जेव्हा नाटक बघायला जायचो शाळेत कॉलेजमध्ये मला वाटतं सागरा प्रांताला एक वाक्य एखादा नट बोलला तर त्याला टाळे असायचे. वाक्य काय का असायचं त्यामुळे ते इंग्लिश म्हणजे अरे बापरे लिसन द्याट केलं म्हणजे अरे बापरे असं त्याच्यावर बघायला जायचं. पॅन्ट घातलं की लोक कौतुकानं बघायचं. तिथं लय फसलो आपण म्हणजे आपली ओरिजिनल संस्कृती आहे. कारण संविधान हे लोकांना माहीतच नाही. त्याचे हक्क माहीत झाले नाही. आणि श्रद्धा नैतिकता इतक्या वेगात बदलत गेली हे गेल्या 20-30 वर्षात की नैतिकतेचा असं चेष्टाच चालू आहे. जाहीर चेष्टा. आणि तुम्ही आम्ही माध्यम पेपर सूट ऑफिस मधला शिपाई कलेक्टर कोणी पण घ्या नैतिकतेची उत्तम चेष्टा करते. सर हा विषय जेव्हा तुम्हाला डायरेक्ट केला असेल डायरेक्टरने रायटरने तेव्हा एक विजन त्याचंही असेल आणि तुम्ही एक ऍक्टर म्हणून पण तुमचं एक विजन असेल तर ते विजन 100% उतरलंय असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा डायरेक्ट केला? मी जनरली दिग्दर्शकाला महत्व देतो. दिग्दर्शकाकडे बघतो त्याच्या बोलण्यात बघतो आणि नंतर काय झालं तरी 2-3 वर्ष अभ्यास केला असतो. एकदा ऐकले की त्याचं विजन आपलं विजन कधी मॅच नाही. दिग्दर्शकाला काय पाहिजे एक गोष्ट पाहिजे तर 4 गोष्टी अवेलेबल करून द्यायच्या. नाटाचं हे काम असतं. नाटा रोज प्रोड्युसरच्या मागेला याच्याबरोबर जागे असं दिग्दर्शकाला नक्की काय करायचं की कॅमेरामन दोघं बरोबर करतायत का तर त्याला मी 4 एक्सप्रेशन अवेलेबल करून द्यायचा विचार करतो की तू बघ त्यातलं निवड पाहिजे तर असे असं करून बघायचं असं करून बघायचं. कारण विजन शेवटी दिग्दर्शकाचं असतं. आपण त्या शक्यतो लुडबुड करू नये. कुठला कॅमेरा अँगल लागलाय लाईट कुठला लागलाय कॅमेरा तुझं तू काम कर मला दिग्दर्शकाचं पात्र घर करायचं. तर त्या अर्थाला मी बघतो की दिग्दर्शक परत विचारतो तो म्हटलं नाही मला पटलं नाही लगेच तयार आहे 50 वेळा करायला तयार. पण माझा वाटतं बरेच वेळा मी पहिल्या दुसऱ्याच दिग्दर्शकाने मला ओके केलं. सर पण आता आपण सगळीकडे संविधान पोहोचवण्याच्या दृष्टीनेच हा चित्रपट बनवला आहे. परंतु आपण काय बघितलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये संविधान बदलाची भाषा झाली. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहिलं? मी काही एवढा डिटेलमध्ये कधी बघितलं नाही किती फार करतोय किती काय झालं. आपण आपल्या व्यवसायात असतो कामात असतो आणि बाहेर काय चाललं यासाठी एवढं जागरूक नसतो की सर्व संविधानातला हे इतका बदल केलाय. इतक्या पहिल्यांदा इतका होता 65 साली संविधानात एवढा होता मग 70 ला एवढं बदललं मग असं काही मी त्याच्यावर कधी लक्ष दिलं नाही. कोणीच अवेअर नाही माझ्या आजूबाजूचे लोक सुद्धा. आणि काय आहे सोंग घेतल्यानंतर काय संविधान लिहिलेलं आहे तेच तुम्हाला दाखवतोय पण एक सोंग घेतलं तर ते तसं नसतं. त्यामुळं आता आपण क्रिटिकल अवस्थेत आपण चालू संविधान मानणं न मानण्याच्या अशा अवस्थेत